काही दिवसांपूर्वी माझ्या आई आणि वडिलांना घेऊन मी शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो आणि शिवनेरी किल्ल्यावर चढत असताना माझी आई अर्ध्यातच थांबली, तिच्या छातीत दुखायला लागलं आणि बाबा मात्र माझ्यासोबत वरपर्यंत आले आणि यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलाय। आपल्याकडे आपल्या घरातील स्त्री, मग ती कुणीही असू द्यात, आपली बहीण, बायको, आई, प्रत्येक स्त्री त्याच्या कुटुंबाची काळजी घेत असते, पण त्यांच्या मनावर जे पेरलं गेलंय अगोदर कुटुंब आणि नंतर आपण, आणि त्यामुळेच आता त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायचं ते सोडून देतात। 100 स्त्रियांपैकी फक्त एकच स्त्री आपल्याला अशी मिळेल जी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईल, जी स्वतः वॉकला जाईल, एक्सरसाइज करेल, एक्सरसाइज नाही तर योगा करेल किंवा काहीतरी असं करेल ज्याने तिला स्वतःला आनंद मिळतो, आणि म्हणून अशी स्त्री आपल्याला वेगळी दिसणार, तिची तब्येत तुम्हाला चांगली दिसणार, फ्रेश दिसणार। आता यात पैसे, लाईफस्टाईल याचा काही संबंध नाहीये, कुठेतरी जो माइंडसेट आहे तो माइंडसेट चेंज झाला पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात काही काम नसतं, सगळं काही सुरळीत चालू असतं आणि अशा वेळी आपल्या घरातील स्त्रिया बसून काढतात, टीव्ही समोर बसतात, गप्पा मारायला बसतात, खायचं, बसायचं। आता त्यांनी काहीतरी कामच केलं पाहिजे असं नाहीये, पण जेव्हा आपल्या घरात काही काम नसतं त्यावेळी आपलं शरीर पडून राहतं आणि पडून राहिलेलं शरीर जास्त काळ टिकत नाही। याची बरीच सारी उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि जी मेंटॅलिटी आपल्याकडे झालेली आहे की आता बरंच काम केलं आयुष्यात, आता थोडं बसावं, तर या मेंटॅलिटीमुळेच कुठेतरी आपल्या घरातील स्त्रीला आजारपण वाढत आहेत। त्या ठिकाणी गावाकडे सुद्धा शहरीकरण झालेलं आहे, स्त्रियांना आता जास्त काही काम उरलेलं नाहीये। तुम्ही बघाल तर ज्या स्त्रिया काम करत असतात, कंटिन्युअसली शेतावर जाणं किंवा काहीतरी घरात करणं, काही काम नसताना सुद्धा काहीतरी करणं, त्या स्त्रिया तुम्हाला चांगल्या दिसतील। पण ज्या स्त्रिया फक्त बसून असतात, स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही, त्या स्त्रियांचं आरोग्य धोक्यात आहे। तर हा व्हिडिओ मी खास त्या स्त्रियांसाठी बनवलाय आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यभर कष्ट केले, आयुष्यभर तुमचं कुटुंब सांभाळलं, तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला, तुमच्या वडिलांना, तुमच्या पतीला तुम्ही सांभाळलं, आणि जेव्हा आता सर्वांसोबत मजा करून खायची वेळ आहे तेव्हा जर तुम्हाला ती एन्जॉयमेंट करता येत नसेल, तुम्हाला जर थोडंसं ऑइली खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होत असेल, तुम्हाला जर शुगर झालं असेल, तुम्हाला जर ब्लड प्रेशर वाढलं असेल, तुमची तब्येत इतकी वाढली असेल की तुमचे गुडघे दुखतायत, तुम्हाला चष्मा लागलाय, तुमच्या इथे मणक्याच्या मागे दुखतंय, तुमची पाठ दुखते, तुमच्या शरीरातील विटॅमिन कमी झालेत, तुमचं हिमोग्लोबिन कमी होत असेल आणि तुम्हाला जर आयुष्याचा आनंदच घेता येत नसेल, तर जे कष्ट तुम्ही केलेले आहेत त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि आपण आपले आजार लपवून ठेवतोय। तर हे करणं सर्वात अगोदर बंद करा, कारण तेवढं तुम्ही अंगावर काढाल तेवढे ते आजार मोठे होत राहतील, ते तुम्हाला त्रास देत राहतील आणि ते तुमच्या कुटुंबाला सुद्धा त्रास देत राहतील। आयुष्य एकदाच आहे, या आयुष्याचा शेवट होताना आपल्याला कुठलाही पश्चाताप झाला नाही पाहिजे। मागे वळून जेव्हा आपण पाहू तेव्हा आयुष्य आपण जगलोय असं प्रत्येक स्त्रीला वाटलं पाहिजे। एवढीच एक इच्छा ठेवून हा व्हिडिओ बनवला होता।